शिवं करोति कल्याणम् आरोग्येन्दं सम्पदा शस्यबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार कांदे कुंडल मोतीहार दिव्याला पाहून केला नमस्कार दिवा लावला देवापाशी उजर पडला तुळशी पाशी घरातली रपी आबाळ जाऊ दे बाहेरची लक्ष्मी आत येऊ दे जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे रविवार, अनुष्काला शाळेला सुट्टी आहे, तर थोडंसं निवांतच आवरलं आणि मला माझ्यासाठी चहा बनवला होता आणि थोडंसं गरम पाणी पण करून घेतलं. गरम पाणी शरीराला चांगलं असतं आणि थोडंसं कोमट पाणी शरीराला चांगलं असतं. त्यानंतर अनुष्का बोलली की आई आपल्यासाठी आज बटाट्याची भजी बनव. तर मग मी बटाट्याची भजी बनवली आणि छान अशी म्हणजे तळून घेतली. खायला खूप छान लागतात, करून बघा. आणि त्यानंतर जे बटाट्याचं पीठ होतं ना उरलेलं, त्याचं पण एक धिरडं लगेच तव्यावर टाकून घेतलं. नाहीतर मग काय होतं, ते पीठ वायाला जातं किंवा लगेचच्या लगे नाही केलं ना मग ते तसंच राहून जातं आणि शेवटी मग ते टाकून द्यावं लागतं. आणि कधी कधी ना ते असे म्हणजे डब्याला पण बनवून देता येऊ शकतात आपल्याला. एक चपाती आणि धिरडं पण आपण डब्याला बनवून देऊ शकतो. आणि त्यानंतर मी म्हणजे आमचं भजे वगैरे सगळं खाऊन झालं ना, मग ते भांडे वगैरे घासून काढले. आणि घरी आज जास्त कोणी नव्हतं. मी, माझी मुलगी अनुष्का आणि माझ्या सासूबाई होत्या. मिस्टर आणि ते बाहेर गेलेले होते, त्यामुळे मग खायला काय वरण भातच बनवलं होतं फक्त. मग इथं वरणाला फोडणी दिली, तोपर्यंत दूध तापायला ठेवलं होतं. भांडे वगैरे घासून तर म्हटलं दूध तापून होईल. मग माझे भांडे घासून तर दूध पण तापून झालं, वरणाला पण फोडणी दिली आणि देव पण खूप खराब झाले होते. मग म्हटलं चला देव धुवून काढू. मग देव धुवायला घेतले. माझे देव धुवून झाल्याच्यानंतर माझ्या मुलीने पण मला मदत केली. तिने देव वगैरे पुसायला. तिला खूप आवडते, तिला गणपती बाप्पा खूप आवडतात. तरी ती बोलली की आई मला गणपती बाप्पा खूप आवडते, तर मी आज गणपती बाप्पा धुवून पुसून काढते. मग त्यानंतर सगळं देवाची मांडणी झाल्याच्यानंतर ती मला खाली फुलं घ्यायला आली. आमच्या दारासमोर थोडंसं माझ्या सासूबाईंनी झाडं लावलेलं आहेत ना, तर त्या झाडांचेच आम्ही दोघींनी खाली फुलं जाऊन घेऊन आलो. तसं तर भरपूर लोकं घेऊन जातात, म्हणजे आमच्या वाट्याला पण येत नाहीत. पण त्या दिवशी म्हटलं चला बघू. आणि पावसामुळं बाहेर छान वातावरण झालं होतं. नंतर मग अनुष्काचा होमवर्क घेतला आणि त्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक पण करायचा होता. तर इथं थोडीशी मटकीची भाजी बनवली आणि चपाती बनवली. मटकीची भाजी आणि चपाती सगळ्यांना खायला दिली. सगळ्यांनी आवडीने खाल्ली. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी अजून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन.